छत्रपती शिवराय, शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारा महाराष्ट्र नेहमीच आदर्श राहिला आहे। याच महाराष्ट्रात स्वर्गीय RR आबा पाटील मंत्री असताना एका गरीब महिलेला शस्त्रक्रियेच्या पैशांअभावी आपला जीव गमवावा लागला। ही घटना त्यांच्या मनाला हादरवून गेली। त्याच वेळी आबांनी ठरवलं की कोणत्याही गरीब व्यक्तीला पैसे नसल्यामुळे उपचारांपासून वंचित राहता कामा नये। तासगाव कवठे महांकाळ मतदारसंघात मोफत आरोग्य शिबिरांची सुरुवात केली, जिथे डोळे, हृदय, गुडघे आणि अन्य शस्त्रक्रिया मोफत केल्या गेल्या। आबा यांच्या निधनानंतर त्यांच्या विचारांचा वारसा रोहितदादांनी चालवला। 2017 ते 2021 या काळात त्यांनी अनेक आरोग्य शिबिरांचे आयोजन केले। कोरोनाच्या काळातही रोहितदादा आणि स्वर्गीय RR आबा पाटील प्रतिष्ठानच्या माध्यमातून लोकांच्या आरोग्य समस्यांवर काम केले। त्यांनी कोविड रुग्णांना बेड, रेमडेसिवीर इंजेक्शन आणि क्वारंटाईन सुविधांसाठी मदत केली। कोविडच्या कठीण काळात दादांनी देव म्हणून आमच्याशी पाठी राहिले। ऑक्सिजनचा पुरवठा कमी होता, तरी पण दादांनी रात्रीचे प्रयत्न करून ऑक्सिजन उपलब्ध करून दिला आम्हाला। माझे मिस्टर तर फार सिरियस होते, माझा मुलगा पण छोटा होता, तरी पण दादांनी लहान भाऊ म्हणून आमच्यावरती लक्ष ठेवले। मी तुझ्या पाठीशी आहे, काळजी करू नको, मी तुझा लहान भाऊ आहे, असा दादांनी मला तेव्हा फार मोठा आधार दिला। त्यामुळेच मी आज माझं कुटुंब, माझा मुलगा आणि माझे मिस्टर माझ्या घरी आनंदाने त्यांच्यामुळेच राहत आहे। मला जीवदान देण्यासाठी स्वर्गीय RR आबा यांच्या कुटुंबानं भरीव अशी मदत केली। आजचे हे दिवस दिसतात, माझे कुटुंब, माझी मुलं ही पाहावयास मिळाली। 2021 नंतर रोहितदादांनी विविध गावांमध्ये गरजेनुसार शिबिरे आयोजित केली। माझ्या नवऱ्यांना ज्यावेळेला अटॅक आला त्यावेळेला आम्ही दवाखान्यामध्ये गेलो, त्यावेळेला आमची परिस्थिती बरी नव्हती, त्यामुळे आम्हाला दवाखान्यात जाता आले नाही। रोहितदादांचं शिबिर आल्यानंतर शिबिरमध्ये दाखल केलं। जवळ पैसे नव्हते, शिबिरात झाल्यामुळे आमच्या नवऱ्याची तब्येत व्यवस्थित झाली। त्यांचे उपकार आम्ही कधीच विसरू शकणार नाही। माझे नाव मंगल बाळासू मानुगडे, माझे गाव जुळेवाडी। रोहित दादा आमच्या गावी आले, त्याने आम्हाला चांगला एक सल्ला दिला। त्यांनी कॅम्प ठेवलेला होता, मग आम्हाला कॅम्पची माहिती पडली की आमच्या गावची आमची पोरं होती। त्यांनी म्हटले काकी असं असं करायचंय, रोहित दादाचे कॅम्प आहेत, तिथे आपण डोळ्याचं ऑपरेशन करूया का? तर मी म्हटलं माझी परिस्थिती नाही बाळा, माझं काय ऑपरेशन करायचं नाही। मग ते मुलं म्हटली की आई काकी तुम्ही काय भिवू नका, आम्ही आहे तुमच्या बरोबर। त्यांच्यातर्फे आम्ही सुदर्शन हॉस्पिटलला आले। माझ्या डोळ्याचं ऑपरेशन छान झालं, सुविधा चांगल्या भेटल्यात मला, त्यामुळे रोहित दादाचे मी धन्यवाद। मुथूट फायनान्सच्या CSR फंडातून त्यांनी मोबाईल ॲम्ब्युलन्स मिळवली आणि जवळपास 16,000 लोकांसाठी मोफत तपासण्या केल्या। त्यानंतर गरजू रुग्णांना मोफत शस्त्रक्रियेसाठी सर्वतोपरी मदत केली। नमस्कार, माझे नाव सुरेखा बाळगोंडा पाटील। बाळगोंडा पाटील यांचे बांधावरून शेतात जात असताना बांधावरून पाय घसरला, तर फ्रॅक्चर झाला। कवठे महांकाळला आम्ही नेलो, तर त्यांनी प्लॅस्टर केले। 80,000 रुपये खर्च सांगितला। आमची परिस्थिती नसताना आम्ही परत इकडे आलो। रोहित दादांच्या टीम मधून आम्ही इकडे सिनर्जीला ऍडमिट झालो। आमचे ऑपरेशन फ्री मध्ये झाले, रोहित दादांचे आभार। ज्यामध्ये 2021 ते 2024 दरम्यान 5,500 शस्त्रक्रिया मोफत करण्याचे समाधान रोहित दादांना मिळालं। महिलांच्या आरोग्याच्या बाबतीतही त्यांनी विशेष लक्ष दिलं। तिच्या पायाला उजव्या साईडला खुब्याला त्रास होता आणि ते कुठेही होणं म्हणजे कमी खर्चात होणं पॉसिबल नव्हतं, पण आम्हाला दादांच्या टीमची खूप मोठी साथ लाभली आणि तिला पहिला पूर्ण तिरकी चालायची। त्याच्यानंतर पुण्याचे डॉक्टर आले, च्या थ्रू तिचं ऑपरेशन झालं आणि आता इथून पुढे ती खूप छान चालते आणि तिची भविष्यात ती खूप चांगली चालू शकते असं त्यांनी आम्हाला गॅरंटी दिली आहे आणि तिचं फ्युचर खूप सेफ आहे। आता आम्हाला त्यांनी सहकार्य केल्यामुळे आम्ही दादांचे खूप आभारी आहे। माझे मिस्टर एक्सपायर झाल्यानंतर माझ्या बाळाला खूप चांगल्या प्रकारे त्यांनी सहकार्य केले। ग्रामीण भागात ब्रेस्ट कॅन्सर आणि सर्व्हायकल कॅन्सरचे प्रमाण वाढत असल्याचं लक्षात आल्यावर HPV वॅक्सिन मोफत देण्याची योजना दादांनी आखली। 5वी ते 10वीच्या विद्यार्थिनींना हे मोफत वॅक्सिन पुढील 5 वर्षात देण्याचा त्यांचा मानस आहे। आरोग्यम धनसंपदा हे बिरीद घेऊन तासगाव कवठे महांकाळ हा तालुका समृद्ध करण्याचा संकल्प रोहितदादांनी केला आहे आणि त्यांचं काम हे महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याचं द्योतक आहे।